जंत का होतात आणि झाल्यानंतर आयुर्वेदिक उपचार काय आहेत? जंत होणं हे फार कॉमन आहे, कारण लहान मुलं आहेत, ती अनवाणी खेळतात, कधी मातीत खेळतात, कधी काही वस्तू दात येत असताना तोंडात घालतात काही वस्तू, आणि त्यातून कुठे ना कुठे जंतू प्रादुर्भाव होत असतो. ज्या लहान मुलांमध्ये वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेतली नाही त्या मुलांमध्ये जंतांचं प्रमाण खूप अतिरिक्त प्रमाणात दिसून येतं. ह्या लहान मुलांमध्ये प्रामुख्याने दिसून येतं पहिलं म्हणजे की वारंवार थोडं बारीक कुटकुटल्यासारखं पोटात दुखत राहतं. दुसरं म्हणजे त्या लहान मुलांच्या ओव्हरऑल भुकेवर त्याचा परिणाम होतो. एकतर खूप अतिरिक्त प्रमाणात भूक लागते किंवा भूक लागेनाशी होते. त्यांचं वजन कितीही खाल्लं तरी वजन वाढत नाही, निस्तेज व्हायला लागतात ती मुलं. म्हणजे चेहऱ्याकडे बघितल्यावर तो निस्तेजपणा जाणवतो किंवा चेहऱ्यावर पांढुरके थोडेसे पांढरे डाग त्यांच्या निर्माण व्हायला लागतात. विशेष करून संडासच्या जागी त्यांना खाज आल्यासारखं होणं यासारखी तक्रार दिसून येते. या लहान मुलांमध्ये वारंवार सर्दी खोकल्याचं प्रमाण वाढतं, ताप येण्याचं प्रमाण वाढतं, कधी कधी जुलाब, कधी कधी कॉन्स्टिपेशन यांसारख्या तक्रारी या लहान मुलांमध्ये उत्पन्न होतात. अच्छा, आणि याच्यावर आयुर्वेदिक उपाय काय आहे? खूप सुंदर उपाय सांगितले गेलेत. म्हणजे अगदी आपल्या घराघरामध्ये असलेली तुळस ही उत्तम जंतुनाशक आहे. तुळशीचा सुरस किंवा अगदी तुळशीचं पान जर लहान मुलांना नियमित खायला दिलं तर ते जंतांवर खूप चांगलं काम करतं. खुरासनी ओवा हा उत्तम जंतू विनाशक आहे. खुरासनी ओवा थोडासा, तुळशीचं 2-3 पानं आणि गुळ हा जर पाण्यात उकळून तुम्ही सकाळी सकाळी अनाशापोटी जर लहान मुलांना दिलं तर शौचवाटी त्यांचे जंत निघून जायला मदत होते. पळसाचं बी हे पण अतिशय उपयोगी आहे, ते कृमींना कमी करण्यासाठी उपयोगी आहे. मग विडंग चूर्ण जर मधाबरोबर दिलं तर त्यांनी सुद्धा या लहान मुलांचे जंतांचे आजार कमी व्हायला मदत होते. त्याचबरोबर आयुर्वेद ग्रंथामध्ये उल्लेख केलेला कृमिकुठार रस नावाची गोळी आहे, ही लहान मुलांना तुम्ही नियमित रात्री झोपताना एक गोळी गुळाबरोबर दिली तर त्यांनी मदत होते. विडंगारिष्ट आहे की विडंगारिष्टांनी पण त्यांचं जे जंत आहेत किंवा जंताचे त्रास आहेत ते कमी व्हायला मदत होऊ शकते.